पाहुयात त्यातली सुरुवातीची बातमी आहे। रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उभे राहतात। भास्कर जाधव यांनीही या जागेवर दावा केला होता, पण पक्षानं तटकरेंना पसंती दिली आहे। भास्कर जाधव यांनी त्यामुळे पक्षानं पुन्हा एकदा डावलल्याची चर्चा आहे। काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागलेले आहेत। बैठकांचा सिलसिला सध्या जागा वाटपाचा सुरू आहे। दोन्ही पक्षांचं 20-20 जागा लढवण्यावर आता एकमत झालेलं आहे। 8 जागांबद्दलचा निर्णय येत्या काही दिवसात घेतला जाईल। नारायण राणे सध्या भाजपसोबत आहेत। त्यांना लोकसभेची जागा असेल तर त्यांनी आधी पक्ष सोडावा, मग त्यांच्या जागेचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली काल बैठक झाली। काँग्रेसचे औरंगाबादमध्ये जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा पण केलाय। दानवे यांचा जालन्यातून पराभव केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नसल्याची शपथ अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे। अहमदनगरमध्ये शिवसेनेनं पाठिंबा मागितला नाही, मागितला असता तर आम्ही दिला असता, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे म्हणाले आहेत। शिवसेनेबद्दल आमच्या मनात संशय नाही, पण शिवसेनेनं तशी काही भेट घेतली नाही, असंही दानवे म्हणाले आहेत। एसटी, ओबीसी आणि मुस्लिमांना त्यांचे अधिकार दिलेच पाहिजेत अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी काल अमरावतीतल्या जाहीर सभेत केली। भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करू नका असं आवाहनही त्यांनी केलं। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे म्युच्युअल फंड्स आणि डीमॅट खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं काढली। गुंतवणूकदारांचे 75 कोटी परत करण्याचे आदेश सेबीनं दिले होते, पण लोकमंगलनं हे आदेश पाळले नसल्याचं सेबीचं म्हणणं आहे। शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही। आगामी लोकसभेत सध्याच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडेच बीडमध्ये भाजपचे उमेदवार असतील, असं रावसाहेब दानवे यांनी बीडमधल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय। पक्षात आणि विरोधकांकडून भाजप उमेदवार कोण याबद्दल सतत चर्चा होत होत्या, त्याला त्यामुळे पूर्णविराम मिळालाय। या सगळ्या निवडणुकांच्या धामधुमीत उस्मानाबादमध्ये शिवसेनेत बंडाळी झाली आहे। लोकसभेसाठी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या तिकिटात गडबड झाली तर शिवसेनेची गाठ माझ्याशी आहे, असा इशारा शिवसेनेचे भूमपरांडाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांनी दिला आहे। अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत युतीबाबत शिवसेनेला कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी अहमदनगरमध्ये म्हटलंय। राज्यातल्या 48 जागांची चाचपणी करत असल्याचंही दानवेंनी यावेळी म्हटलंय। बीड जिल्ह्यात दासखेड गावाला लागलेल्या लॉटरी संदर्भात मोदींनी आपला आकडा पूर्ण केल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। 15 लाखांच्या आश्वासनाबाबत मोदीच स्वतः व्यवस्थित उत्तर देतील, पण आमचं सरकार आल्यापासून विविध योजनांअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलंय। युद्धाच्या काळात राफेल विमानात बिघाड झाला तर 36,000 कोटी खर्च करून घेतलेली विमानं कचऱ्यात टाकावी लागतील आणि रिलायन्सच्या नादाला लागून देशाची डिफेन्स सिस्टीम कमकुवत करण्यात आली आहे, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी लातूरमधल्या पत्रकार परिषदेत केला। राफेलबद्दल खुली चर्चा सुरू झाली, हे चांगलं झालं, कारण राफेलमध्ये घोटाळा नक्की आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी पुण्यात म्हटलंय। मोदी राफेलच्या बाबतीत मौन सोडत नाहीत, अशी टीकाही काल त्यांनी केली। लातूरमध्ये शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख अभय साळुंखे यांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर गंभीर आरोप केलाय। निलंगेकरांच्या कार्यकाळातच लातूर जिल्ह्यात हप्तेखोरी आणि खंडणीचं प्रमाण वाढत चालले हे प्रकार, असा दावा त्यांनी केलाय। विविध बियाणांचा संग्रह करणाऱ्या राहीबाईंची व्यथा न्यूज 18 लोकमतनं मांडल्यामुळेच जगासमोर आलेली होती आणि त्यामुळे मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो, असं महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय। भुसावळ तालुक्यात साकेगाव इथे बोगद्यावर लोखंडी अँगल लावल्यानं शेतकरी संतापलेत। याच बोगद्यातून त्यांची वाहतूक होत असते आणि भिंती खराब होत असल्याचं कारण देत रेल्वेने अंडरपास बोगद्याला अँगल लावले होते। पोलीस प्रशासनाला जालना जिल्ह्यात शांतता हवी असेल तर संभाजी भिडेंना जिल्हा बंदी करावी, असा इशारा जिल्ह्यातल्या बहुजनवादी संघटनांनी दिलाय। 6 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपनं संभाजी भिडेंची एक सभा आयोजित केली आहे, त्यामुळे विविध संघटनांनी पत्रकार परिषद घेत या सभेला विरोध दर्शवलाय। उसाला एकरकमी एफआरपीची रक्कम माळेगाव कारखान्यांना द्यावी, या मागणीसाठी साखर कारखान्यावर माळेगावच्या धरणं आंदोलन सुरू आहे। गिटकेंचा ऊस न घेता सभासदांच्या ऊस गाळपासाठी आणावा, यासाठी आज कारखाना बचाव शेतकरी कृती समितीच्या वतीनं काल हे आंदोलन झालं। बातमी हिंगोलीतली। औंढा तालुक्यातल्या टाकळ खोपात भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते। पाणी उपलब्ध नाहीये, त्यामुळे पायपीट करून महिलांना दूर भरून पाणी आणावं लागतंय। वाशिममधली बातमी आहे। चिखली सुर्वे गावात भारतीय जैन संघटना आणि राज्य सरकारच्या मदतीनं जलसंधारणाचं काम सुरू आहे। भूगर्भातला पाणी साठा त्यामुळे वाढेल आणि जमिनीची सुपीकता देखील यामुळे वाढू शकेल।
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत मापाई तोलाईवरून वाद सुरू आहे। हमाल मापाडींचं आंदोलन येत्या काही गेल्या संपायला तयार नाहीये। 8 दिवसांपासून बाजार समितीत कामगारांनी आंदोलन पुकारलंय आणि त्यामुळे इकडचं बाजार समितीतलं कामकाज ठप्प पडलंय। नवीन वर्ष सुरू झाले आणि धुळे मनपाचा कारभार चांगला सुधारल्याचं दिसून येते। सत्ताधाऱ्यांनी शहराला धुळेमुक्त करण्याचा संकल्प केला असतानाच महापालिका प्रशासनानेही कामचुकार कर्मचाऱ्यांवर आता कारवाई सुरू केली आहे। दुष्काळी उपाययोजना तात्काळ लागू करा मागणीसाठी शिवसंग्रामच्या वतीनं बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। चारा छावण्या, टँकर आणि रोजगार याबाबत सरकारनं तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। रत्नागिरी नागपूर या महामार्गाच्या कामासाठी जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे लेंडवे चिंचाळे गावातल्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। ग्रामस्थांनी या विरोधात आवाज उठवत ठेकेदाराची वाहनं काल रोखून धरली होती। पोलिसांनी हस्तक्षेप करून 11 वाहनं तहसील कार्यालयामध्ये काढली। बाळे परिसरातल्या पद्मावती नगर या भागात गेल्या 1.5 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन नाही आणि त्यामुळे लोक बोरचं पाणी पितात आणि नागरिकांना विविध प्रकारचे आजार होतात। सत्ताधारी कामं करत नाहीत। बसपच्या 4 नगरसेवकांनी आपल्या पदाचा राजीनामा महापौरांकडे काल दिला। सोलापुरातल्या बातमीनंतर पुढची बातमी आहे। बुलडाण्यातली नांदुरा नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांसह 2 कर्मचाऱ्यांना 2,65,000ची लाच घेताना पोलिसांनी रंगेहात पकडलाय। विकास कामांचं थकीत बिल काढण्यासाठी ठेकेदाराकडून लाच मागण्यात आली होती आणि या प्रकरणी मुख्याधिकारी अजित कुमार डोके आणि लेखापाल तोषणा लोनारगे यांना पोलिसांनी अटक केली आहे। अहमदनगरमध्ये लष्कराच्या कॅम्प परिसरात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 3घांना अटक करण्यात आली आहे। भिंगार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे। यातला एक आरोपी लष्करी गणवेशात होता आणि त्याच्याकडे बनावट आय कार्डही आहे। वन्य प्राण्यांमुळे होणारं शेतीचं नुकसान टाळण्यासाठी शेतकरी आपल्या शेताच्या कुंपणात वीज प्रवाह सोडतात, पण त्यामुळे बऱ्याच वन्य प्राण्यांचा मृत्यू होतो। हे टाळण्यासाठी लवकरच कायदा आणून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय। जालन्यामध्ये 2 दिवसांच्या बालशास्त्रज्ञांची मांदियाळी तिथे पाहायला मिळते। जिल्हा परिषद शाळेत 2 दिवसांच्या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे। वेगवेगळ्या आव्हानांसाठी वैज्ञानिक उपाय हा यंदाचा विषय आहे। तर धुळ्यामध्ये महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे। रोहिदास पाटील यांच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं। प्रदर्शनामध्ये 150हून अधिक स्टॉल्स लावण्यात आले। ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरच्या मद्यविक्री दुकानांच्या परवाना नूतनीकरणाला राज्य सरकारनं आता परवानगी दिली आहे। किमान 3000 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना हा निर्णय लागू होईल। बातमी नाशिकची कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाला महागलाय। दरात 10 ते 15% वाढ झाली आहे। भोपळा, भेंडी, टोमॅटो, कारलं, दोडका, वांगी आणि मिरचीचे भाव वधारलेत। पालेभाज्यांची आवक घटली आणि त्याही महागल्यात। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर काल भीषण अपघात झाला। सिमेंटच्या गुण्या घेऊन मुंबईकडे जाणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि त्यानं पुणे लेनवर जात 3 वाहनांना धडक दिली। या भीषण अपघातात 3 महिलांसह 2 पुरुषांचा मृत्यू झाला। अमरावती जिल्ह्यातल्या तिवसा ते चांदूर बाजार मार्गावर बस उलटून 34 प्रवासी जखमी झालेत। रस्त्याचं बांधकाम सुरू असताना मागून येणाऱ्या गाडीनं ओव्हरटेक केलं आणि चालकाचं नियंत्रण सुटलं, त्यामुळे हा अपघात झाला। नागपूरमधल्या गोसीखुर्द धरणाच्या बॅकवॉटरमध्ये मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांची बोट बुडाली। 1 जण यात बुडाले आणि एनडीआरएफ त्याचा शोध घेत आहेत। अरविंद लेकुरवाळे असं या तरुणाचं नाव कळतंय, ज्याचा शोध घेतला जातोय। जळगाव शहरातल्या काव्य रत्नावली चौकामध्ये पोलीस स्थापना दिनानिमित्तानं काल शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं। एक रिव्हॉल्व्हर यात लंपास झालेली आहे आणि इतका पोलिसांचा ताफा इथे असतानाही ही चोरी कशी काय झाली यामुळे खळबळ उडालेली आहे। बातमी बुलडाण्याची खामगावात सोनसाखळी चोरांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झालेली आहे। हेल्मेटधारी इसमांनी भर दिवसा एका विवाहितेच्या गळ्यातली सोन्याची पोत पळवलेली आहे। सीसीटीव्हीमध्ये हा सगळा प्रकार आपण पाहतो आहोत। सातारा पुणे महामार्गावर शिरवळजवळ पहाटे टँकरला अपघात झालाय। या टँकरनं पूर्णपणे पेट घेतलाय। हा टँकर आगीत जळून खाक झालाय। पुण्यातल्या चंदनगरमध्ये रस्त्यातच एका बसनं पेट घेतला। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण ही बस मात्र जळून खाक झाली। हिंगोली शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरू आहे। जुन्या वस्तीत मंगळवारा, त्याचबरोबर जुनं ग्रामीण पोलीस स्टेशन परिसर महेश चौक इथे 3घांना यांनी चावा घेतलाय। हिंगोली शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मोकाट जनावरांच्या हल्ल्यात 7 वर्षांचा एक मुलगा गंभीर जखमी झालाय। सिडको परिसरात राहणारा महेश पवार या मुलाचं नाव कळतंय। खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत।
भंडाऱ्यात वाघिणीनं केलेल्या हल्ल्यात ग्रामस्थ गंभीर जखमी झालाय. मोहाडी तालुक्यातल्या कांदरी वन परिक्षेत्रामध्ये वाघिणीने तिच्या बछड्यांना पाहण्याचं धाडस केल्यामुळे या नादात वाघिणीनं हा हल्ला केला. पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या कांसे येथे डिंभे धरणाचा डावा कालवा फुटलाय. लाखो लिटर पाणी वाया जात आहे. नादुरुस्त झालेल्या कालव्यातून वारंवार गळती होते आणि त्यामुळे हा कालवा फुटल्याची ही दुर्घटना आहे. गेल्या 2 वर्षांपासून भारताच्या कडधान्य निर्यातीत सातत्यानं वाढ होतीये. 87,896 टन इतकी निर्यात होती आणि यंदा एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान कडधान्यांची निर्यात तब्बल 2 लाख क्विंटलच्याही पुढे गेली आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात सामाजिक न्याय विभागाकडून आंतरजातीय विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. अशा रीतीनं विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्याला राज्य सरकार 2.5 लाख रुपये देणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी काल दिली. 11 जानेवारीपासून यवतमाळमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन होतंय. इंग्रजी साहित्यिकांच्या हस्ते होतंय आणि हा थेट मराठी सारस्वतांचा अपमान आहे. साहित्य संमेलनच गनिमी काव्यानं उधळून लावू असा सज्जड इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यवतमाळचे नेते आणि राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी दिला. बातमी सोलापुरातली 9 जानेवारीला पंतप्रधानांची सोलापुरात सभा होती. या ठिकाणचं आता काल हे ठिकाण निश्चित झालंय. सोलापूर शहरातल्या पार्क स्टेडियममध्ये ही सभा पार पडेल. भाजपचे सोलापूरच्या शहराध्यक्षांनी यासंदर्भातली माहिती दिली. दक्षिण भारतातली सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झाली. खंडोबाची भारतातली ही सर्वात मोठी यात्रा 5 दिवस सुरू असते. महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणातूनही इथे भक्त येत असतात. तर पुसेगावात श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेलाही सुरुवात झालेली आहे. श्री सेवागिरी महाराजांच्या रथाला मोठ्या श्रद्धेनं भाविक नोटांचे हार बांधतात. त्यामुळे हा संपूर्ण रथ पैशांच्या नोटांनी झाकला जातो.